यशश्री शिंदे हिच्या आईवडिलांचे राज्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केले सांत्वन। उरणमधील 22 वर्षीय यशश्री शिंदेची निर्गुण हत्या करण्यात आली होती। आरोपी दाऊद शेख या आरोपीने निर्गुण हत्या केली आहे हे उघड झाले आहे। या हत्येप्रकरणी उरणमध्ये तणावाचे वातावरण पसरले असून तिच्या आईवडिलांचे सांत्वन करण्यासाठी सोमवार दिनांक 29 रोजी राज्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उरण येथे येऊन यशश्री शिंदे हिच्या आईवडिलांचे सांत्वन केले। पोलिसांना थोडा वेळ द्या, लवकरच आरोपी पकडला जाईल व त्याला शिक्षा केली जाईल, त्यासाठी माझे प्रयत्न राहतील, असे राज्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांना सांगितले। यावेळी माजी महापौर किशोरी पेडणेकर, शिवसेनेच्या उपनेत्या ज्योती ठाकरे, माजी आमदार मनोहर शेठ भोईर, नरेश रहाळकर, दिनेश पाटील, कमलाकर पाटील, BN डाकी, गणेश शिंदे, महेश वर्तक, दीपक भोईर, वर्षा पाठारे, सुजाता गायकवाड, शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्या व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। महामुंबईसह दिनेश पवार, उरण। इथे थांबा, वर नका कोणी जाओ। अरे गर्दी नका करू आतमध्ये। लेडीज तुम्ही थांबा, बाकीच्यांनी थांबा सर्व। नक्की कशा प्रकारे कुटुंबाचं तुमचं बोलणं झालं आणि तिला न्याय मिळावा यासाठी आपण करून काय प्रयत्न केले जाणार? 100% प्रयत्न होतील, कारण या राज्यामध्ये एकीकडे लाडकी बहीण म्हणून मोठा गवगवा होतोय आणि एकीकडे आपल्या बहिणींच्या दिवसाढवळ्या हत्या होत आहेत आणि सरकार या उघड्या डोळ्याने हत्या इथं बघतोय। या परिस्थितीत आम्ही या ठिकाणी पीडितांची भेट घेतलेली आहे। ज्या पद्धतीने घटना घडली, आरोपी फक्त हा गुन्हा करण्यासाठी तिथं आला होता हे स्पष्टपणे होत आहे। निश्चित पोलीस असतील, सरकार असतील, त्यांच्याकडे पाठपुरावा करून आरोपींना लवकर अटक व्हावं यासाठी आम्ही प्रयत्न करू। जिस प्रकार की घटना हुई है करना एक्शन तो पुलिस को करना है, उन्होंने करना चाहिए एक्शन, इसलिए परसुएशन करना काम हमारा है, वो हम करते हैं। अभी आप तो विरोधी पक्ष नेते होने के नाते आप विधिमंडल में ये बिल्कुल जिस विधिमंडल की जरूरत क्या है, आज ही अभी बात करूँगा, विधिमंडल आएगा तब आएगा। ये आरोपी कितने दिन में गिरफ्तार होगा? क्या ऐसे? मुझे लगता है बहुत टाइम नहीं लगेगा, 1 या 2 दिन लगेगा, मुझे लगता है। फास्ट ट्रॅक मध्ये ही केस चालावी याच्यासाठी आपण काय मागणी करणार आहोत? आरोपी येत नसतो, आरोपी पकडावा लागतो। आरोपी यायचा असतं तर त्यांनी गुन्हा करून पोलिसांच्या स्टेशनमध्ये गेला असता, त्याला पकडावंच लागेल। आणि मला असं वाटतं आपली पोलिसांनी निश्चित जर ठरवलं पोलिसांनी तर फार वेळ त्याला पकडायला लागणार नाही। सर मुझे बताइए, अभी जैसे अस्मित म्हात्रे जनक घटना है, यहाँ जो घटना हुई इसमें जो आरोपी है ये गुनाह करने के लिए ही यहाँ आया था, स्पष्ट होता है। अब जिस प्रकार उसने गुनाह किया है, बड़ा निंदाजनक ये गुनाह का प्रकार है और इसके खिलाफ हम प्रशासन से, शासन से चर्चा करेंगे और इस पीड़ितों को न्याय मिलेगा, इसलिए हम कहते हैं। साहेब, उरण तालुका म्हटलं, रायगडमध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे, पण उरणची परिस्थिती बघितली तर आज प्रत्येक टपरीवरती चरस गांजा हा विक्री केला जातो, खुलेआम विक्री केला जातो। या संदर्भात तक्रार होऊन सुद्धा कुठली पावलं उचलली गेली नाहीत। या संदर्भात आपण काय करू इच्छितो? मी आता पोलीस आयुक्तांची भेट घेणार आहे मुंबईच्या, आपण सांगितलेला मुद्दा निश्चित पोलीस आयुक्तांना करणार। आरोपी लवकर माझ्यासमोर पण 2 कॅमेरे ढकलू नका। आता साहेब बोलायला सुरुवात करा। पाऊस आहे, पाऊस आहे, हे बूमवरती करा। बस कृपया करून शांत करा, कृपया करून शांत करा। साहेब बोला। अति दुर्दैवी घटना ज्या मुलांमध्ये घडलेली आहे आणि
आरोपींना जनतेची मागणी असते आरोपींना दाखवून पण आपल्याला तर कायद्याच्या पद्धतीने जावं लागतं आणि वाटतं पोलीस तपास करतात. पण ही घटना घडली याचा अर्थ असा की ही व्यक्ती या मुलीचा अशा पद्धतीनं हत्या करण्यासाठी झाली. असं असताना पोलिसांना इंटिमेट केलेलं नव्हतं, पोलिसांनी त्यांच्या पद्धतीने तपास केलेला आहे. पण हे सत्य की अजून आरोपी सर ही चौकशी CID-कडे देण्याची मागणी होती. या संदर्भात काही वाटतं आपण काही करू नये, अजून पोलिसांना थोडासा वेळ दिला पाहिजे. या थोड्या वेळात जर नाही झालं तर पुढची विषय करतात. पण पोलीस मला असं वाटतं, मला वाटत नाही फार वेळ लागेल. त्यांना 24-48 तासात पोलीस 100% आरोपीला पकडू शकतील असं मला तरी वाटतं. आयुक्तांशी बोलून या सगळ्या विषयासाठी. आता सगळ्या गोष्टी काय 4 लोकांमध्ये नाही बोलता येत. काही गोष्टी घटना नेमकी घडलेली कशी आहे, आरोपी कोण आहे, कुठं जाऊ शकतो. पोलिसांना 100% CDR रिपोर्टून तो कळेल. तो काही कुठे जाऊ शकत नाही, या देशाच्या बाहेर जाऊ शकत नाही, कुठं पळून जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे तो तर पोलीस पकडेल. आपले पोलीस तेवढे सक्षम आहेत. याचा आता राजकारण मला असं वाटतं मी त्या पीडितांच्या कुटुंबियांना भेटायला आलेलो मला कोणते राजकीय तर कोणत्याही प्रकारचा केस असून मी त्याच्यात राजकीय करायचं पण मला आवश्यकता वाटतं. पण जो अन्याय झालेला त्या मुलीचा जो मारेकरी त्याला ताबडतोब पकडलं पाहिजे हीच माझी मागणी आहे. बाकी भाजप काय करत असेल, अन्य पक्ष काय करतात कशाचं मला काही घेणं गेलं नाही. मला असं वाटतं मी ह्याच्यात राजकारण आणावं, फक्त पीडितेला न्याय मिळावा ही माझी भूमिका. सर हिंदी में सर